परमेश्वराचे उद्देश आहेत. जसं देवाने प्रत्येक झाड बनवलंय आणि प्रत्येक ते झाड बनवले असताना त्या प्रत्येक झाडामागं त्याची योजना आहे, त्या प्रत्येक झाडामागं त्याचं कार्य आहे, उद्देश आहे. आणि आंब्याचं झाड देण्यासाठी परमेश्वराने बनवलेलं आहे. तसं देवानी या जगामध्ये तुम्ही आपण सर्व आहोत, देवानी प्रत्येकासाठी काही ना काही उद्देश आणि सेपरेट योजना प्रत्येकासाठी आहे. हालेलुया. तर त्यामध्ये आम्ही पाहतो की योबाचं पुस्तक त्याच्या 10व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस आपण पाहतो की 9 वचनापासून पुढे आपण वाचूया. बघा, तुम्ही हे विश्वास ठेवला पाहिजे आज की देवाच्या हाताने मला घडवलेलं आहे. आमेन म्हणता. जरी आईच्या पोटामध्ये नाही का तुम्ही होता, पण लक्षात घ्या, पण तुमची घडण हे परमेश्वर करत होता. देवाचा हात तुम्हाला घडवत होता. हालेलुया. मग या ठिकाणी तुझ्या हाताने मला घडले आहे. पुढं त्याने मला सर्वतोपरी काय केलेलं आहे, बनवलंय. मला देवाने मला बनवलेलं आहे. मला प्रत्येकाने परमेश्वराने मला बनवलेलं आहे. देवाने मला घडवलेलं आहे त्याच्या हाताने. प्रेज लॉर्ड. मग देवाने तुम्हाला सगळ्याला आपल्याला घडवलंय. पण या ठिकाणी मला तुम्हाला सांगू द्या की 11 वचनामध्ये आम्ही पाहतो की त्वचा व मांस याचे पांघरून तुम्हाला घातले आणि पुन्हा सांगितलंय अस्ति व स्नायू जुळून मला तू बनवले. आमेन. किती कल्पना महान देव आहे की किती हाड आहेत आपल्या शरीरामध्ये, कितीतरी हाड आहेत, हाताचे मणक्याचे सगळे कितीतरी हाड आहेत आणि नसा कितीतरी पाईपलाईन, म्हणजे आपल्या भाषेत म्हटलं तरी कितीतरी पाईपलाईन आहेत. डोक्यापासून ते पायाच्या नाकापर्यंत कितीतरी नसा जुडलेल्या आहेत आणि या सगळ्या गोष्टी देवाने अद्भुत घडवून बनवलेल्या आपल्याला जोडलेल्या आहेत. हालेलुया. बघा, हे सर्व नसा बनवणारा आणि या सगळ्या नसाला जोडणारा कोण आहे? परमेश्वर. प्रत्येक नसाला बनवणारा हा देव आहे. अद्भुतरित्या परमेश्वराचं वचन सांगतं त्यांनी आपल्याला घडवले, त्यांनी आपल्याला बनवले. ह्या सर्व हाड एकमेकाला बघा, ही बोटं कशा वाकडी फिरवतात, कशा प्रकारे अद्भुतरित्या देवाने बनवलेले आहे. डॉक्टरला सुद्धा तुमच्यावर इलाज करण्यासाठी नस पाहिजे असते, नस शोधतात. ते नस सापडले तर ते सुद्धा काही करू शकत नाही. आणि एक नस सुद्धा आपल्या शरीरातली बंद झाली तरी सुद्धा एक माणसाचं जगणं थोडंसं अवघड होऊन जातं. प्रत्येक नस हे देवाने बनवले आणि ज्या देवाने घडवले त्याच्याकडे पहिलं झुकलं पाहिजे, त्याच्यापुढे पहिलं प्रार्थना केली पाहिजे, त्याच्यापुढे पहिलं शरीर आलं पाहिजे. कारण हाडातलं कुठलं हाड काय, कुठली नस काय, कुठले काय हे ते देवाला माहिती आहे. बोला हालेलुया. देवाने घडवलेलं आहे. पुढे काय म्हटलेलं आहे? 11 वर्षानंतर पुढे असं म्हटलेलं आहे, तू मला जीवन दिले, ओमजवर प्रसाद केला, तुझ्या निगेने माझा प्राण सुरक्षित राहिला. हालेलुया. मग देवाने अशा प्रकारे घडण केली. स्तोत्र संहिता 139 मध्ये स्तोत्र करता त्या ठिकाणी म्हणतो, तू माझ्या अंतर्याम निर्माण केले. अंतर्याम मला देवाने माझी घडण केलेली आहे. मला देवाने घडवलंय. बघा, आईने मला नाही घडवलं. लक्षात घ्या, तुम्हाला तुमच्या आईच्या पोटामध्ये असताना देवाने घडवलेलं आहे. देवाने बनवले तुम्हाला. मग देवाने जर बनवले तर देवाकडे प्लॅन आहे तुमच्यासाठी. आमेन. देवाने जर तुम्हाला या पृथ्वीवर ठेवले, जन्म दिलाय, तर देवाकडे योजना पण आहे तुमच्यासाठी. आमेन. मग या ठिकाणी एक विश्वास ठेवा की आईच्या पोटामध्ये देवाने तुमची घडण केलेली आहे. प्रेज लॉर्ड. पुढे भयप्रद अद्भुत रीतीने माझी काय झाली आहे? घडण झाली आहे. मला अद्भुत देवाने मला घडवलेलं आहे. अद्भुतरित्या माझी घडण झालेली आहे. म्हणून मी देवाचा धन्यवाद करतो, म्हणून मी देवाचा गौरव करतो. अद्भुत आहे का नाही? डोळा बरं कसं घडवलाय बघा. काय ना काय आपल्याकडे कोणीतरी बघितलं ना, कुणाला काय ना काय आवडतं. तुमची केस खूप आवडतात बरं का, असं म्हणतात. देवा धन्यवाद द्या, देवाने ते अद्भुत घडवले. ती केस कोणाला केस कसे बनवले, कोणाला डोळे कसे बनवले, काय करणार. तुमचे डोळे खूप आवडतात बरं का. काय वेळेस आईला म्हणतात, हे काय कसं काय खाल्लं होतं तू?
कसलं खाल्लं होतं, असलं लाख मला भेटलं, असं पण बघ येतं. आता आईनं काय केलंय असं नाक करायला किंवा काय करायला? बनवणार कोण आहे? कोण बनवणार आहे? परमेश्वर. जे काय दिलंय, जे काय घडवले, जे आहे ते देवाने घडवले. लक्षात घ्या. प्रेज गॉड बोलतात. मग देवाने ते घडवलंय आणि मग देवाचे मग तुझी कृत्य अद्भुत आहे आणि माझा जीव पूर्णपणे काय झालो नाही. 15 वचन. मी गुप्त स्थळी निर्माण होत असता आणि पृथ्वीच्या अधोभागी विलक्षण प्रकारे माझी घडण होत असता माझी आकृती तुला गुप्त नव्हती. म्हणा हालेलुया. आता आई, एखादी आई नाही का प्रेग्नंट असते, गर्भवती असते, तिला तर कळतं हो काय कसं नाक आहे, कसं पोरगा आहे का पोरगी आहे का कसं आहे. आकृती तिला काय तर कळते का? जर आकृती कळली असतं तर असं चित्र फुट काढून ठेवलं असतं, असा बाळ येतोय मला. हालेलुया. पण देव किती अद्भुत आहे की तुम्ही तुमची घडण होण्या अगोदर देवाला तुमची आकृती, देवाला तुमचं सर्व काय ठाऊक आहे, सगळं चित्र परमेश्वराला ठाऊक आहे. एवढं देव ओळखतो तुम्हाला. म्हणून येशू म्हणाला तुमच्या डोक्यावरले केस मोजलेले. तुमच्या घरच्यांना माहिती आहे का केस तुमचे किती डोक्यावर आहेत? आज किती पडले, किती शॅम्पू लावून पडले, किती नवीन येऊ लागले हे तुम्हाला मला माहित नाही, पण माझ्या देवाला माहिती आहे केस किती आहे. हालेलुया. म्हणजे देव किती बारीक काळजी घेतो, देवाचं लक्ष किती बारीक आहे आणि तुमची आकृती, तुमचं घडण, तुमची सगळ्या गोष्टी हे परमेश्वराकडे आहे. आईला सुद्धा माहित नव्हतं. असं जर असतं तर प्रत्येकाने त्या बरोबर चित्र काढून बरोबर फोटो ठेवला असता घरच्यांनी. पण देवाला मात्र तुम्ही कसे दिसताय हे अगोदरच माहित होतं. परत 15 वचन काय म्हटलंय त्या ठिकाणी? 15 वचनामध्ये मी गुप्त स्थळी निर्माण होत असता होत असता देवाकडे गुप्त, देवाकडे काय गुप्त नव्हती. आईच्या पोटामध्ये पहिला महिना, दुसरा महिना असं वाढत असताना नाही का, आपली वाढ होत असताना देवाला काहीच गुप्त नव्हतं. देव बघत होता, देव तुम्हाला घडवत होता. हालेलुया. आणि देवाकडे अजून सुद्धा तुमची नोंद आहे, अजून सुद्धा देवाकडे सगळ्या गोष्टी आहेत. आमेन म्हणता का? मला माझ्यासाठी देवाकडे योजना आहे, देवाने मला घडवलंय. हालेलुया. हा पुढे वाचा, पुढचं 16 वचन. मी गर्भात असता तुझ्या नेत्राने मला पाहिलं. कुणी पाहिलं पहिलं तुम्हाला सांगा? कुणी पाहिलं तुम्हाला? तुमच्या आईने पहिलं पाहिलं का? वडिलांनी पहिलं पाहिलं? नातेवाईकांनी पहिलं पाहिलं का? नाही. ज्यावेळेस तुमची आकृती देव बघत होता आणि ज्यावेळेस तुम्ही नाही का तुम्ही घडण होता देवाने पहिले नेत्र देवांचे तुमच्याकडे आले आणि देवाने तुम्हाला पाहिले. तुम्ही खास आहात. चला तुम्ही खास आहात. मला मी पण देवासाठी खास आहे. आपण देवासाठी खास आहोत. देवाने आपल्याला निवडलेला आहे. एक उद्देश आहे देवाकडे योजना आहे आपल्यासाठी, प्रत्येकासाठी. हालेलुया. प्रेज लॉर्ड. तुम्ही असंच नाही, तुमच्यासाठी देवाकडे योजना आहे. मग आज कीर्तन म्हणायला तयार आहे की देवा होय, जर तुम्हाला निवडले, जर म्हणण्यापेक्षा तुम्हाला निवडले आणि तुम्हाला निवडले तर तुझी योजना सगळ्यात उत्तम आहे, तुझे मार्ग सगळ्यात काय उत्तम आहे. मला देवा आतापासून तुझे मार्ग ते माझे मार्ग, तुझ्या कल्पना ते माझ्या कल्पना, तुझी इच्छा ती माझी इच्छा, तुझा उद्देश तो माझा उद्देश. हालेलुया. प्रेज लॉर्ड. हा तुमच्याकडून मोठे म्हणा हालेलुया. मग जर देवाने घडवले, देवाने तुम्हाला ज्या उद्देशासाठी, काय ना काय उद्देश आहे ना, आपण काय ना काय उद्देशासाठी एखादं घर बनवतो, काहीतरी उद्देश असतो. एखादी रूम बनवतो, काहीतरी प्लॅन असतो, काहीतरी योजना असतात, काहीतरी कुठतरी एक खिडकी बनवतो, काहीतरी बनवतो. ते सगळं काही ना काही योजना असते आपली प्रत्येक गोष्टीसाठी. तसं देवाने तुम्हाला तुमच्या आईच्या पोटात बनवलेला, तर देवाकडे तुमच्यासाठी मोठे प्लॅन आहे, मोठे उद्देश आहेत आणि त्यासाठी तुम्ही तयार असलं पाहिजे. हालेलुया. बोला प्रेज लॉर्ड. देवाच्या नेत्राने तुम्हाला पाहिलं आणि पुढे काय म्हटलं आहे? त्याच्या वहीमध्ये तुमचे दिवस नोंद करून. कोणाच्या वहीत? डॉक्टरचा डॉक्टर,
इथं मग इथं काहीतरी बिघड झाला तिथे कळतं. ही नस बनवली त्याची मी, इथं नस काम कर आहे. मग आपण काय करतो, डॉक्टर, डॉक्टरकडे चाललाय, पण मी बनवली नस तुझी. हालेलुया. मी तुझी नस बनवली, मी तुझं हे केलं, पहिलं माझ्याकडे, पहिलं मला शरीर देव म्हणणार. हालेलुया. पण आपण काय करतो, मी धावलो, मग काय गातो, मी धावलं सगळीकडं, फिरलं सगळीकडं, आणि मग शेवटी देवाकडे शरण येतो आणि देवच आरोग्य देतो. हालेलुया. प्रेज लॉर्ड. मग देवाकडे योजना आहे, देवाकडे उद्देश आहे, देवाकडे प्लॅन्स आहे. आमेन. म्हणा की आमेन. हालेलुया. मग देवाकडे सगळं वहीमध्ये नमूद करून ठेवलेलं आहे, देवाकडे सगळं वहीमध्ये लिहून ठेवले प्रत्येक दिवस. तर मग त्याच्याच योजनेप्रमाणे, उद्देशाप्रमाणे आम्ही चाललं पाहिजे. की जरा असं वाटतं की यस मास्टर, त्याची योजना महत्वाची आहे. हालेलुया. हालेलुया. बघा, प्रार्थना, वचन, भक्ती, या सगळ्या गोष्टी, पण प्रत्येकाच्या बाबतीत देवाचे मार्ग, देवाची योजना वेगवेगळ्या असते. लक्षात आपण म्हणतो ना, पाचशे बोट सारखे नाही. प्रत्येकाला देवाने काय केले, वेगळे बोलले. प्रत्येकाचे ठसे पण काय वेगळे आहेत. हालेलुया. सगळे वेगळे. तसं तुम्ही देवासाठी खास आहात. मग तुम्ही खास आहात, तर तुम्ही बी खास आहात देवासाठी. तुम्ही बी खास आहात म्हणजे सगळे देवासाठी खास आहात, आणि सगळ्यासाठी परमेश्वराकडे प्लॅन आहे. हालेलुया. 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 मग तुम्हाला देवाच्या त्याच्या योजनेनुसार चालून तुम्हाला आशीर्वाद व्हायचा आहे का तुमच्या मनाप्रमाणे तुम्हाला चालून काय गोष्टी बिघडवून घ्यायचे, ते तुमच्या हातात आहे. देवाच्या योजनेप्रमाणे आम्ही प्राप्त केलं तर 100% त्यात कुठली चूक होणार नाही. 100% आशीर्वाद आहे. प्रेज लॉर्ड. देवाची योजना ही कधीच तुमच्यासाठी वाईटासाठी नाही. देवाची योजना तुमच्यासाठी चांगलीच आहे. आम्ही म्हणता का की मला देवाची योजना माझ्यासाठी चांगली आहे, देवाची योजना माझ्यासाठी उत्तम आहे. बायबलमध्ये यिर्मयाचं पुस्तक 29 अध्याय 11 वचनामध्ये म्हटलेलं आहे, तुमच्याविषयी माझ्या मनाचे संकल्प आहेत, तुमच्याविषयी माझ्या मनाची योजना आहे, ते चांगले आहेत, हितासाठी आहेत, तुमच्या भावी भविष्यासाठी चांगल्यासाठी आहेत, असं बायबलमध्ये दिलेलं आहे. हालेलुया. मला वाचा बरं, कोणतरी पटकन ठळक याच्यामध्ये वाचा. यिर्मया 29:11. परमेश्वर म्हणतो, तुमच्याविषयी माझ्या मनात जे संकल्प आहेत ते मी जाणतो. ते संकल्प हिताचे आहेत, अनिष्टाचे नाहीत. ते तुम्हास आमच्या भावी सुस्थितीची आशा देणारे आहेत. आम्ही म्हणता का, म्हणा देवाकडे माझ्यासाठी प्लॅन आहे. म्हणा देव म्हणा इंजिनियर असतो, काय असतो, इंजिनियर एक प्लॅन करतो. इंजिनियरला आपण म्हणतो की आम्हाला एक घर बनवायचं आहे. इंजिनियर काय करतात, प्लॅन करतात, अशी डिझाईन बनवतात, आणि तुमच्याकडे काय करतात, प्रिंट ठेवतात आणि म्हणतात की तुमच्यासाठी हे तुमचं घर. आपण आजकाल तर ते डायरेक्ट नाही का डिजिटलच निघाले. ते बघून असं माणूस फिरवून जातो, ते झाडं 2-4 लावून लावतो, गडगडला गार्डन बाहेर दिसतो घर म्हणतात. हालेलुया. तसं देवाकडे तुमच्या स्वतःसाठी, तुमच्या लेकरांसाठी, तुमच्या फॅमिलीसाठी देवाकडे प्लॅन आहे. हालेलुया. बोलता मग शेजारचा नसणार प्लॅन. बघा, अशा अनेक गोष्टी आहेत की बायबलमध्ये की जो जन्म एखादा व्यक्ती झालाय, पण लक्षात घ्या, मला तुम्हाला सांगायचं अशा काही प्रार्थना आहेत की एका प्रार्थनेतच त्याच्या जीवनात चमत्कार झालाय. एखाद्या बायबलमध्ये पाहतो, एलियाने प्रार्थना केली, एकदा प्रार्थना केली, काय केली, आणि आकाश काय झालं, पाऊस पडायचं बंद झालं. मग परत पाऊस पाडण्यासाठी त्याला किती वेळा प्रार्थना करावी लागली, 7 वेळा. किती वेळा, 7 वेळा. मग कधी कधी देवाची योजना वेगळ्या असतात. तोच एलिया एकदा प्रार्थना करतोय आणि काय पाहतोय, पाऊस बंद पडतोय. पण पाऊस यावा म्हणून प्रार्थना करण्यासाठी देवाचा पहिल्यांदा प्रार्थना केली, उत्तर नाही. दुसऱ्यांदा प्रार्थना केली, उत्तर नाही. तिसऱ्यांदा प्रार्थना केली. असंच असतं. काय प्रार्थना पहिल्याच प्रार्थनेला उत्तर मिळतात, काही प्रार्थना 5 वेळा केल्या, काय 6 वेळा केल्या, काय उत्तर मिळत नाही. पण काही प्रार्थना अशा असतात की 7 वेळा केल्यानंतर एलियाला काय मिळाली, प्रार्थनेचं उत्तर मिळालं, पाऊस सुरू झाला.
हालेलुया. मग तुमच्या आपण मंदिरात होतो, एखाद्याची प्रार्थनेचं उत्तर मिळतं, तुम्ही बघता आणि मग आपण निराश होतो की बाबा ह्याच्यासाठी प्रार्थना केली, हा आला, लगेच साक्ष सांगतोय, लगेच चमत्कार झाला, आशीर्वाद भेटला. हालेलुया. मग आपण ती त्याच्यासाठी योजना आहे परमेश्वराची, त्याच्यासाठी योजना आहे. पण एकदा असं बायबलमध्ये झालं, एक असं झालं की योहानाचं शुभवर्तमान त्याचा 9वा अध्याय काढूया, पहिल्या वचनापासून पुढे वाचूया. असा एकाचा जन्म झालाय, पण तो जन्मातच आंधळा झालाय. काय झालाय? जात असता एक जन्मदा माणूस त्याच्या दृष्टीस पडला. त्याच्या शिष्यानी विचारले, गुरुजी, कोणाच्या पापामुळे हा आंधळा जन्मास? आता काय लोकांचं एवढंच काम असतं बघा, कोणाच्या पापामुळे आजारी पडलाय, काय पाप केले, ह्याच्या आई वडिलांनी पाप केले का, ह्याच्या पापामुळे आंधळा झालाय. आता शिष्य पण बघा, ते म्हणाले कुणाच्या पापामुळे जन्म झालाय, कुणाच्या पापामुळे आंधळा जन्मलाय. येशूने काय सांगितलं बघा, येशू म्हणाला, येशूने दिले, ह्याने किंवा ह्याच्या आई बापांनी पाप केले असं नाही, तर ह्याच्या काही देवाचे कार्य प्रगट व्हावे म्हणून हा असा जन्मास आलाय. हालेलुया बोला. हालेलुया. का जन्मास आला? की ह्याच्याद्वारे देवाचं कार्य व्हावं, देवाचा महिमा व्हावा म्हणून हा आंधळा जन्मास आला. म्हणजे प्रत्येक गोष्टीसाठी, प्रत्येक व्यक्तीसाठी परमेश्वराकडे उद्देश आहे, परमेश्वराकडे योजना आहे. आमेन. हालेलुया. पण हा आंधळा जन्मला, येशूचं म्हणणं आहे कोणाच्या पापामुळे नाही, येशूचं देवाचं गौरव व्हावं म्हणून येशूला हा जन्मास आलाय. मग येशूने काय केलं? चिखल घेत, म्हणजे मातीवर थुक 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 थुक. शिष्य बघत असतील, मागील काळात येशूने काय केलं? असं डोळ्याला हात लावला, काय झालं? उघड डोळे मला, तर त्याला काय आले? डोळे आले. आता त्या आंधळ्याला येशूने स्पर्श केला, तुझ्या विश्वासाप्रमाणे तुला प्राप्त हो, आणि तो आंधळा लगेच काय होऊ लागला? पाहू लागला. पण ह्या आंधळ्याचं वेगळंच, प्रत्येकासाठी वेगळी प्रार्थना. हालेलुया. प्रत्येकासाठी वेगळं कार्य प्रभूने केलं. आता ह्या आंधळ्याला पण त्याने हात डोळ्याला हात लावायला पाहिजे ना, त्याचा प्लॅन वेगळा त्यासाठी. या आंधळ्यासाठी येशूनी प्रार्थना नाही केली बरं का. काय नाही केली बघा, या ठिकाणी काय केलं? असे बोलतो भूमीवर काय केला? थुकला. मग थुकल्यानंतर त्याचा काय केला? चिखल केला. पाणी शिष्यावर पाणी मागायचं होतं, काय चिखल करतोय प्रभू, काय कळलं? त्यांना बी काय कळलं? येशू काय थुकतोय, काय चिखल करतोय, काय कळलं? पण ज्यावेळेस थुकला येशू, त्याचा चिखल केला आणि त्या आंधळ्याला माझ्याकडे आणा. त्या आंधळ्याला आणल्यानंतर डोळ्याला लावू लागला. मग त्यात बरेच काय प्रश्नच पडणार ना, की बाबा येशू काय करतोय? आम्ही आत्ताच मध्ये प्रार्थना आंधळ्यासाठी प्रार्थना केली येशूनी, नाही का, त्याला डोळे काय रे? आता हे वेगळंच चिखल लावतोय. काय लावतोय? समजा आता जर मी एकाला बोलवलं, मावशीला बोलवलं, डोळ्यात काहीतरी भानगड पाठी येडा झाला म्हणते. हालेलुया. दुसरं म्हणते खोटा संदेश झालाय, काय वाटतं खोटा आत्मा आलाय पाहतो. तसं इथं थुकतोय येशू, काय करतोय? आणि म्हटला शुलोच्या तळ्यात जाऊन काय कर, धू. बाकी कुठल्या तळ्यात नाही, कुठल्या तळ्यात? जे जिथं पाठवले तिथं जाऊन धू. मला देवाने जे निवडलेलं स्थान असतं तिथंच आरोग्य आहे, तिथंच देवाची उपस्थिती आहे, तिथंच देवाचे आशीर्वाद असतात. म्हणजे लक्षात घ्या, प्रत्येकाला देवाने काही ना काही स्थान दिले, काही ना काही ठिकाण दिले. ह्याला कुठलं स्थान दिलं होतं? शुलोमध्ये जाऊन धुळ. म्हणजे बाकीचे अनेक तळे असतील, पाणी कुठे बी असे, कुठे त्याला पाणी भेटलं असतं, कुठे त्याला डोळे, पण देवाची योजना काय होती? देवाचा प्लॅन त्यासाठी काय होता? तुला डोळे पाहिजे ना, तर तुला चिखल तुझ्या डोळ्यावर लावलेला आहे. तुला डोळे तुझ्या आता जन्मापासून डोळे तुझ्या बरे व्हावे पाहिजे ना, तर मी तुला जिथं पाठवले, जिथं त्या तळ्यात जायचंय तिथं तुला जायचंय आणि त्याच तळ्यात तुला धुवायचंय आणि मग तुला डोळे मिळणार आहे. मग इथं प्रार्थना नाहीये, फक्त काय आहे? देवाचं सांगणं आहे की जा शिलोच्या तळ्यावर काय कर, धू. ले लांब आहे पास्टर, ले लांब आहे, लांब असं तर जावं लागेल. हालेलुया, हालेलुया, बोला हालेलुया.
जे स्थान निवडले तिथं जाणं गरजेचं आहे. आम्ही माणसाचं आणि मग तिथं गेला. बायबल सांगतो तो गेला शिलोच्या तिथं जाऊन गेला आणि डोळे धुतले आणि त्याला डोळे आले. वाचा ते ठिकाणी बघा काय म्हटलंय. असं म्हटलंय तू मग त्याने जाऊन धुतले व तो डोळस होऊन आला. हालेलुया म्हणा, बोला हालेलुया. बघा इथं कार्यक्रम झालेला आहे. इथं प्रार्थना नाही केली शिली. हे त्यांनी प्रार्थना कर असं म्हटलं आहे. जे देवाची इच्छा होती, जे देवाने सांगितलं ते त्यांनी केलं. बघा काय आशीर्वाद कसे असतात माहिती का. प्रार्थना करायची गरज नाही. काय आशीर्वाद असे असतात, देव सांगतो त्याने केलं ना, प्रार्थना करायची गरज नाही. चमत्कार आशीर्वाद ऑटोमॅटिक येणार. हालेलुया म्हणा. काय काय 24 तास देवा 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 कुठे आहे देवा, प्रार्थना करतात पण देव सांगतो ते ऐकत नाही. मग परत तेच प्रश्न करतात, किती वर्ष प्रार्थना करायची, काय करायची, उत्तर मिळत का. देव सांगतो देवाची योजना काय त्याप्रमाणे केलं पाहिजे. हालेलुया बोला हालेलुया. मग या व्यक्ती बरा झाला. येशू एक कोण आहे त्याला देव किती काय त्याला माहित होतं, पण त्याला माहित होतं चिकन लावणार कोण आहे, सांगणार कोण आहे. त्यांनी तेवढंच केलं. त्याला कोणी विचारलं हे तूच का रे भीक मागणारा, तूच का रे रांधळा, तो म्हणाला मी हो तुम्हीच आहे. काय झालं तुझ्याकडनं. ते म्हणाला येशू नावाच्या माणसाने चिखल केला आणि डोळ्याला लावला आणि म्हटलं शिलो नावाच्या तळ्यात जाऊन काय कर धू. आणि मी धुतलं तर मला डोळे आले. हालेलुया. डोळे आले. माझ्या प्रेमात तुम्हाला एक चमत्कार काय सांगतोय, प्रत्येक बाबतीत चमत्कारामध्ये जर अभ्यास केला तर प्रत्येकासाठी देवाचे मार्ग, देवाचं काम वेगवेगळं आहे. काय जणांना प्रार्थना केली, काय जणांना आज्ञा दिली प्रभूनी. हालेलुया. आमचं कधी कसं असतं, तसं एक व्यक्ती गेला प्रभूकडे, सेवकाकडे गेला, सॉरी अलिशाकडे. नामान गेला. त्याला सांगितलं होतं की अलिशा नावाचा संदेश कोणतरी आहे आणि तो मोठा सामर्थ्य अभिषिक्त आहे, प्रॉफिट आहे. केला पैसे सोनं नाणं सगळं घेऊन गेला, सैनिक सेवक सगळे. आणि त्या अलिशाच्या असिस्टंटला म्हणाला बोलू तुझ्या मेगा पास्टरला, मी आलोय प्रार्थना करायचा. अचानक देवाकडे संदेश आला अलिशा पास्टरला, प्रॉफिटला, की त्या नावाला सांग यार्देनमध्ये जाता जाता नदी आहे, यार्देनच्या नदीमध्ये जाऊन तू काय कर 7 वेळा आंघोळ कर. किती वेळा 7 वेळा डुबकी मार आणि तुझं आहे तसं शरीर पुन्हा शुद्ध होईल, तुझा कोड निघून जाईल असं त्याला सांगितलं. त्याला आला राग. त्याला असं कुठं असते का, असते अलिशा प्रॉफिटने असं करायचं असतं काय. मला वाटलं होतं की त्यांनी यावं, माझ्यावर काय करावा, डोक्यावर हात ठेवावा, इथं हात ठेवावा, असं हात करावं, सांत्वन द्यावं, हालेलुया, असं फिरवावं, असं भेट घ्यावी माझी. हे असं कुठं असतं, एवढं लांबून मी आलोय, एवढं सोनं पैसा पाणी मिळालोय आणि डायरेक्ट म्हणतो की जा, माझ्याकडे नद्या आहेत का, एवढ्या नद्या आहेत का. देवाची योजना काय त्यासाठी होती, त्याला यार्देन नदीत जाऊन 7 वेळा काय करायचे, डुबकी मारायची. बाकीचं सोडून द्यायचे विषय नाही. हे असं नाही त्यांनी या भेटायला यायचं होतं, असं तरी यायचं होतं, देवाचा उद्देश वेगळा असतो. हालेलुया बोलतात, प्रेज लॉर्ड. आता कसं आहे की प्रत्येकाला इथं सगळ्या सगळ्याला विचारलं तर इथं प्रत्येकासाठी काय असतात, प्रत्येकाचे विचार वेगवेगळे असतात, प्रत्येकाच्या इच्छा वेगळ्या असतात, प्रत्येकाचे बोलणं वेगळं असतं. नाही असं मला वाटतं, नाही मला तसं वाटतं. तसं अलिशाच्या बाबतीत सुद्धा नामाला काही असतील तिथं नामाला वाटतंय, पण त्याच्यातला एक व्यक्ती म्हणाला असं काय अवघड सांगितलंय देवाने त्याच्याद्वारे काय जे काय सांगितलं असं तर आपल्याला आंघोळ करायला काय प्रॉब्लेम आहे, आंघोळ करा त्यांनी म्हटलं. आणि तरी तो नामान तयार झाला. त्याला तिथं देवानी तयार केलं, त्याचा गर्व म्हणा, त्याचा राग म्हणा, तिथं तोडला परमेश्वराने, त्याला ती तयार केलं तिथं जाऊन झुकायला, नंबर व्हायला. आणि मग तो गेला नदीमध्ये, पहिली आंघोळ केली. मागच्या प्रमाणे सांगतो, एकदा प्रार्थना केली तरी चालणार नाही. हालेलुया म्हणा. नाही, एक रविवार गेली मी, हालेलुया. नंबर बी एकदा होणं काय नाही, एकदा नाही. दुसऱ्याला बुटकी नाही का, बुडी मारली. अजून देव म्हणतो की 7 वेळाच का. देवाची योजना आहे ना, का म्हणलं प्रश्न करायचं नाही. आमेन का.
म्हणून असेल का म्हणायचं नाही देवा, असंच का म्हणायचं नाही, जे देव सांगतो ते करायचं आहे. चमत्कार आहे. हालेलुया बोला, प्रेज लॉर्ड. मग त्यांनी 4 बुचकळ्या मारल्या, 5, 6 आणि 7व्यानं जेव्हा त्यांनी डुबकी मारून वर आला, बायबल सांगतं सत्य वचन आहे की त्याचं शरीर तरुणासारखं झालं. हालेलुया. त्याचं जी चमडी आहे ती तरुणासारखी झाली. सगळे पांढरे कोडाचे डाग रोग तो निघून गेला. काय एवढा चमत्कार प्राप्त केला? त्याला वाटतं तरी त्या विषयावर नाही केलं, देवाने जे ठरवलं त्याप्रमाणे त्याने केलं. आज तुमच्यासाठी पण, आज सकाळी तुम्हाला मी सांगत आहे, तुमच्यासाठी पण देवाकडे योजना आहे आणि त्या योजना तुम्ही यस म्हटलं पाहिजे, त्या योजना तुम्ही होय प्रभू म्हटलं पाहिजे आणि त्यामध्ये चाललं पाहिजे आणि त्यावेळेस तुमच्यासाठी उत्तम गोष्टी घडणार आहेत. लक्षात घ्या. हालेलुया म्हणा सजन, हालेलुया म्हणा. माझ्यासाठी उत्तम गोष्टी आहेत. 21 पत्र 2रा अध्याय आणि ते माझी इच्छा आहे सगळ्यांनी टिक मार्क करावं ते वचन. 2रा अध्याय 10वं वचन. आपण सत्कृत्य करावी म्हणून येशू ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. हालेलुया म्हणा. मला देवाने मला बनवले. लक्ष द्या की खूप महत्वाचे वचन ते. मला देवाने मला बनवले, देवाने मला घडवले. एक उद्देश आहे की मी सत्कृत्य करावी, चांगली कामे करावी. काय करावी? तुम्हाला जगात देवाने काय जन्म दिला सिस्टर? चांगली कामे करावी. तुम्ही देवाचे हस्तकृत्य आहात. देवाच्या हाताने तुम्हाला बनवले. मग देवाच्या हाताने तुम्हाला बनवले कशासाठी बनवले? तुम्ही देवासाठी, देवाच्या राज्यामध्ये सत्कृत्य करत राहावं. येशू ख्रिस्तामध्ये उद्देश आहे देवाचा. आमेन. देवासाठी प्लॅन, देवासाठी जगणं, देवाकडे प्लॅन आहे तुमच्यासाठी. पण देवाने या जगात तुम्हाला आईच्या पोटात घडवले, त्याच्या हाताने तुम्हाला बनवले, त्याच्या हाताने तुम्हाला निर्माण केलेलं आहे. का? कारण तुम्ही तुमचं जीवन सत्कृत्य करीत, आचरण करीत, चांगलं आयुष्य क्रम चालवावा म्हणून देवाने तुम्हाला पूर्वीच योजना ठेवलं आहे. वाचा प्रत्येकाने मराठीत मोठ्याने वचने. आपण सत्कृत्य करावी म्हणून ख्रिस्त येशूच्या ठाई निर्माण केलेले असे आपण त्याची हस्तकृती आहोत. ती सत्कृत्य आचारी आपण आपला आयुष्यक्रम चालवावा म्हणून देवाने ती पूर्वी योजना ठेवली. हालेलुया. पूर्वीच ती योजना करून ठेवली आहे. तुम्ही आणि मी आज मी असं नाही ठरवलं 10 वर्षापूर्वी भेटून किंवा 18 वर्ष झाले. किती वर्ष झाले? 2006 पासून किती वर्ष झाले? समजा 18 वर्ष. असं आजबेन ब्रदर मी, नवगिरे ब्रदर मी किंवा आरश ब्रदर मी, बापू ब्रदर मी 18 वर्षापूर्वी पुण्यात भेटलो. आपण असं योजना करू, सरसिंगनगर मध्ये 3.5 गुंठे जागा घेऊ, तुम्ही चर्चला यायचं, परत चव्हाण शेठच्या कुटुंबाला आणायचं, परत आजबेंनी ह्यांना आणायचं, मग कैलासला पण आणायचं, मग विक्रमला कैलास घेऊन येईल. हालेलुया. अशी योजना करू. तसं बोललं का आपण? ही योजना कोणाची आहे? एक तरी सांगावं तर कोणाची योजना आहे? माझी आहे मनात म्हणताय का? ही योजना माझी आहे का? ही योजना तुमची आहे का? हे सगळे आपण इथं आलेलो आहोत. हे फक्त देवाची योजना आहे. हालेलुया. हालेलुया. मोठी म्हणा हालेलुया. आपण कुठे मिळून एकत्र बसून योजना नाही केली. देवाची योजना देव करत असतो आणि ती योजना टिकत असते. आमेन म्हणा सगळेजण. माझ्याकडे ही मनुष्याची योजना नाहीये. आपण इथे एकत्र यावं. या मंदिरात तुम्ही एकत्र येऊन तुम्ही आराधना करा देवाची. हे मनुष्याची योजना नाही, हे देवाची योजना आहे. तुम्ही देवाच्या राज्यात बाप्तिस्मा घेऊन प्रभू वचन घ्यावं, स्वर्गात जावं, ही तुमची योजना नाही, ही देवाची योजना आहे. हालेलुया. हालेलुया. तुम्ही एवढं लांबून इथे येत आहे, मी एवढं लांबूनच इथं आलोय. हे सर्व हे मनुष्याची योजना नाही, हे जिवंत देवाची योजना आहे. ही पूर्वीच योजना करून ठेवलेली आहे. स्वर्ग सुद्धा देवाची योजना करून ठेवलेला आहे. येशूला पाहणं सुद्धा ही देवाची योजना आहे. येशूवर विश्वास ठेवून तारण प्राप्त करणं ही देवाची योजना आहे. हालेलुया. मला सांगा, तुम्ही असंच या ठिकाणी नाही आला, तुम्ही असंच या ठिकाणी नाही आला, देवाच्या योजनेमध्ये तुम्ही आले. आम्ही म्हणता का चर्च?
मला चला तुम्ही असंच या ठिकाणी नाही आला, असं तुम्ही ईश्वर विश्वास नाही ठेवत. देवाने निवडले तुम्हाला, देवाने घडवले तुम्हाला, हे देवाची योजना आहे. हालेलुया. मला प्रेज द लॉर्ड. हे कुणाची योजना आहे? देवाने पूर्वीच योजना करून ठेवलेली आहे. आपल्या योजना भरपूर फेल होतात. आपण विचार करतो ना, आपण असं करू, एकदा असं 2 वर्षापूर्वी असंच बसून जेवण करत आपण पोल्ट्री टाकू, पोल्ट्री पोल्ट्री टाकू. मग मी म्हणलं बापू तुम्ही ही सांभाळा, तुम्ही ही सांभाळा. 1 आठवडे रविवारी योजना आणि पोल्ट्रीच पण असतं. हालेलुया. आपली योजना झाली ती, म्हणून ती पूर्ण झाली नाही. देवाची योजना असेल ना ते पूर्ण होते. हालेलुया. मला सांगा, देवाची योजना असेल ना ते होतच असतं, लक्षात घ्या. प्रेज द लॉर्ड. म्हणून देवाकडे तुमच्यासाठी प्लॅन आहे. देवाने तुम्हाला असंच नाही, तुम्ही असं मनाला लावूनच घेऊ नका की मी कुठे काय चुकीचं ठिकाण आहे का, चुकीच्या ठिकाणी जन्म घेतलाय का माझा परिवार. देवाची संपूर्ण योजना आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आपण एकत्र आले की देवाची योजना आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून एक वचन आपण वाचूया. अजून एक यशाचा ग्रंथ 46 अध्याय. हालेलुया. हालेलुया. 3 वचनापासून पुढे आपण वाचूया. हे याकोबाच्या घराण्या. आता बघा, आता इथे याकोबाच्या घराणे म्हणतोय, पण देव तुमच्या घराण्याला बोलत आहे. आज माझ्या घराण्याविषयी देव बोलत आहे. किती विश्वास आहे. देव काय म्हणाला, हे याकोबाच्या घराण्या, इस्रायलला घराण्यातील सर्व अविशिष्ट लोक हो, गर्भवासापासून मी तुमचे ओझे वाहिले. देव म्हणतो मी तुमचं ओझं वाहिलेलं आहे. हालेलुया. उदरात होता तेव्हापासून मी तुम्हाला वागवले. माझे ऐका, परमेश्वर म्हणत आहे. हालेलुया. वृद्धपान, तुमच्या वृद्धपान काळापर्यंत मीच तो आहे. तुमचे केस पिकेपर्यंत तोपर्यंत मी तुम्हाला वागवी. निर्माण करता मीच आहे, वागवणारा मीच आहे. मी खांद्यावर वागून तुमचा बचाव करीन. आमेन म्हणा चर्च. हालेलुया. आणि पुढे 10 वचन वाचा. 10 वचन सगळ्यांनी वचन बघा बायबल मध्ये. मी आरंभित शेवट कळवतो, होणाऱ्या गोष्टी घडवण्यापूर्वी त्या मी प्राचीन काळापासून सांगत आलो आहे. माझा संकल्प सिद्धीस जाईल, माझा मनोरथ मी पूर्ण करेन. आमेन म्हणता का चर्च. देव काय म्हणतो, माझीच योजना मी पूर्ण करीन. सिद्धीच नाही माझी योजना आणि माझीच मनोरथ मीच किती नाही म्हणून मनामध्ये इच्छा बाळगतो. देव म्हणतो तेच पूर्ण होणार आहे. म्हणजे मला तुम्हाला वाचनामध्ये सांगायचं आहे, देवाची योजना जी तुमच्यासाठी आहे तीच पूर्ण होणार आहे. तुम्ही दुसऱ्या योजनेमध्ये पाय टाकाल, तुम्ही दुसऱ्या योजनेसाठी काय करण्याचा प्रयत्न कराल, ते होणार नाही. देवाचा जो उद्देश आहे, देवाची जी योजना आहे तुमच्यासाठी तीच सफल होणार आहे. देव तुमच्या बाबतीत जे मनोरथ करतो तीच पूर्ण होणार आहे. म्हणा की आमेन. हालेलुया. पुढे काय म्हटलेलं आहे, उगवतीकडून मी हिस्र पक्षी बोलवतो, माझे कार्य साधणारा मी दूर देशाहून बोलवतो. मी बोलतो तसे घडवून आणतो, मी योजतो ते शेवटास नेतो. आमेन चर्च म्हणा. हालेलुया. देव काय म्हणतो माहिती आहे? परमेश्वर म्हणतो की मी काही करेन, म्हणजे मी दूर देशाहून उगवतीकडून मी हिस्र पक्षी बोलवतो. माझे कार्य साधण्याकरता मी दूर देशावरून बोलवतो आणि मी जे बोलले ते घडवून आणतो. जे मी योजना केली ती शेवटा सुद्धा नेतो. परमेश्वर म्हणतो मी जे घडवले, मी जी योजना केली ती कुठून दूर कुठून काही परमेश्वर करेल आणि घडवून आणेल. आमेन. हालेलुया. देवाने येशूच्या जन्माविषयी लिहिलं, योजना केली, ते देवाने घडवून आणलं. हालेलुया. बघा देव कुठूनही करतो. उदाहरण, तुम्ही जर सरळ देवाच्या मार्गात चाललाय, देवाची योजना उद्देश घेऊन चाललाय, तर तुम्हाला कुठंच देव सोडणार नाही. कुठंच देव सोडणार नाही तुम्हाला. प्रत्येक गोष्टी देव तुम्हाला मदत करणार. प्रत्येक गोष्टी देव तुम्हाला सहाय्य करणार. उदाहरण सांगतो, बारामतीमध्ये दुसऱ्या चर्चचं काम चालू केल्यानंतर सेंट्रिंगचं सामान पहिल्या चर्चला जे भेटलं होतं तिथून जरा अडचणी आल्या. मग अचानक काय झालं की ब्रदर नोकरीमध्ये आम्ही त्या सामान बघायला गेलो होतो, शिकायचे एकच घ्यायला गेलो होतो आणि अचानक ब्रदरचा आठवण आली आणि मला माहितच नाही की ब्रदर सेंट्रिंग वाले काम करतात. मी त्यांना फोन केला, ब्रदर तुमच्याकडे ती त्या सिस्टमनी मोठी कटर विकलाय. हो आहे की माझ्याकडे.
कशाला घेतलं बरं, बाहेर घेतलं का? नाही, मी माझ्याकडे मोठे कॉन्ट्रॅक्ट चालतात. मग मी त्याला भेटायला गेलो. मग बघितलं प्लेटी लागल्या, शिकंजेच मरणाचे पडल्या, वाशेच्या वाशा पडल्या. म्हणलं सांगतो कॉन्ट्रॅक्टर, चरचं काम सुरू केलं करायचं. हो, प्लेट लागली घेऊन जा, वाशे पाहिजे घेऊन जा, शिकंजे पाहिजे घेऊन जा, काय मटेरियल फळ्या पाहिजे घेऊन जा, फुकट घेऊन जा. धन्यवाद बोला. हालेलुया. म्हणजे सांगायचं काय, देव कुठून काही करतो. आमेन मला सांगायचं. हालेलुया. देव कुठून काही करतो, कुठूनही काही. परमेश्वर कधी म्हणी राहिलं होतं की ही व्यक्ती काम करतोय. ती पहिला व्यक्ती मला जमणार नाही, पहिला जेव्हा चर्च बांधताना. हालेलुया. पहिला देणारा व्यक्ती हे कारण वगैरे आणि काय प्रॉब्लेम आले, पण दुसरा देवाने उभे केला. मला देवाची योजना असल्यावर, देवाचे कल्पस उद्देश असल्यावर कुठून पण देव उभा करतो. आम्ही का चर्च. हालेलुया. कुठून पण उभा करतो. म्हणून येशया 55:8 कार पटकरी, माझ्या कल्पना तुमच्या कल्पना नवत, माझे मार्ग तुमचे मार्ग नवत, असे परमेश्वर म्हणतो. हालेलुया. म्हणा माझे मार्ग देवाचे मार्ग नाही, माझ्या कल्पना देवाच्या कल्पना नाही. मला की माझी योजना देवाची योजना नाहीये, माझे मार्ग देवाचे मार्ग नाही, माझी कल्पना देवाची कल्पना नाही. कारण आपल्या कल्पना काय छोट्या, आपल्या योजना काय छोट्या. फ्रीज घ्यायला गेलं का छोटाच बरा, हे आपली योजना. देवाकडे प्रार्थना करायचं म्हटलं छोटेच ते है ना. मग पुढे काय म्हणतो देव, आकाश जसं पृथ्वीवर काय आहे उंच आहे, तसे माझे मार्ग आणि तुमच्या मार्गावर काय असं माझ्या मार्गापेक्षा देवाचे मार्ग उंच आहे, माझ्या कल्पना पेक्षा देवाच्या कल्पना उंच आहे. समजतंय का तुम्हाला काय म्हणतोय? म्हणजे जर तुम्ही म्हणला की देवा तुझी कल्पना मला मान्य आहे, तुझ्या योजना मला मान्य आहे, तर देवाच्या योजना काय आहेत, खाली नाहीत, उंच आहेत. हालेलुया. मला सांगा हालेलुया. काय म्हणते बायबलचं वचन, कारण आकाश जसे पृथ्वीहून उंच आहे, तसे माझे मार्ग तुमच्या मार्गावरून, माझ्या कल्पना तुमच्या कल्पनावरून काय आहेत, उंच आहे. म्हणजे देवाची योजना जर तुम्ही स्वीकार केली तर देवाच्या कल्पना खालच्या नाही तुमच्यासाठी, देवाच्या कल्पना तुमच्यासाठी उंच आहे. हालेलुया. देवाच्या कल्पना योजना तुमच्यासाठी उंच आहे. हाय लेवली परमेश्वर विचार करतो तुमच्या, नाही का. काय नाही का, प्रत्येक आपल्या आईवडील आपल्या लेकराबद्दल उंच लेवलचे विचार करतात. तसं तुमचा आणि माझा बाप जो परमेश्वर यहोवा आहे, तो तुमच्यासाठी खाल्ल्या स्थितीचे विचार करत नाही, आपल्यासाठी उंच लेवलचे विचार करतो. हालेलुया. मला सांगा कसे विचार करतो. देवाच्या योजना कशा आहेत आता, उंच आहे. देवाच्या कल्पना कशा आहेत, उंच आहे, खालच्या नाहीत. प्रेज लॉर्ड. पण तुम्ही त्याच्या योजनेवर बसलं पाहिजे, तुम्ही त्याच्या कल्पनेत येऊन बसलं पाहिजे. तुम्ही म्हटलं पाहिजे देवा आजपासून माझी कल्पना नाही, तुझ्या कल्पना. तेव्हा आजपासून माझी योजना नाही, तुझी योजना. माझे मार्ग नाहीत आजपासून देवा, इथून पुढे तुझे मार्ग. फक्त गाणे गाऊन जमणार नाही. ईशु तू मार्ग, त्याचा मार्ग आहे का, गाणं गाऊन फायदा नाही. हालेलुया. तसंच म्हणलं, गाणं गावते तसंच म्हटलं पाहिजे, माझे मार्ग नाही, आता येशूचे मार्ग. हालेलुया. मग पुढे काय म्हटलं आहे, उंच आहे. कारण असं म्हटलं आहे, पहा पाऊस व बर्फ हे आकाशातून पडतात आणि पृथ्वी भिजवून तिला सफळ हिरवेगार केल्या वाचून, पेणाऱ्यास बीज खाणाऱ्यास भाकरी दिल्या वाचून ती परत वर जात नाही, त्याप्रमाणे माझ्या मुखातून निघलेले वचन होईल. ते माझी इच्छा पूर्ण केल्याशिवाय वाचून, ज्या कार्याकरता मी पाठवले ते केल्या वाचून मजकडे विफल होऊन परत येणार नाही. आमेन चर्च. हालेलुया. जी त्याची इच्छा पूर्ण केल्याशिवाय ते वचन मागे जात नाही देवाकडे. म्हणजे याचा अर्थ काय, वचन कुणाची इच्छा पूर्ण करतं, मला देवाची इच्छा पूर्ण करतं. मग आपण जर देवाची इच्छा बसलो
तर 100% पूर्ण होणार सगळ्या गोष्टी. तर आपण म्हटलंय माझी इच्छा प्रमाणे नामान म्हटला माझी इच्छा होती आलिशानी यावं आणि माझ्या शरीरावर काय करावं हात फिरवावं. ही तुमची इच्छा झाली. तुमची इच्छा बाजूला ठेवा. देवाची इच्छा घ्या. 100% परिपूर्ण व्हा. मला की आमेन. सगळ्या गोष्टी परिपूर्णतेचे मार्ग मोकळे होतील. हालेलुया म्हणा. पुढे वाचूया. पुढे म्हटलेलं आहे तसे तुम्ही आनंदाने निघाल शांतीने मिरवत जाल. पर्वत टेकड्या तुम्हाला जे गोष्ट करतील. वनातील सर्व वृक्ष काय करतील टाळ्या वाजवतील. हालेलुया म्हणा. म्हणजे निसर्ग झाडे सुद्धा टाळ्या वाजवतील. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या इच्छेमध्ये बसता ज्यावेळेस तुम्ही देवाच्या योजनेमध्ये येता देवाला म्हणता की माझे मार्ग नाही तुझे मार्ग म्हणता त्याच वेळेस सगळ्या पर्वत टेकड्या आणि झाडे सुद्धा आनंद करतील तुमच्या बरोबर. हालेलुया म्हणा. म्हणजे झाड सुद्धा तुम्हाला साथ देईल. टेकड्या सुद्धा तुम्हाला साथ देतील. पृथ्वी सुद्धा तुमचं ऐकेल. सूर्य सुद्धा तुमचं ऐकेल. जर तुम्ही देवाचं ऐकाल पृथ्वी तुमचं ऐकेल. देवाचं तुम्ही ऐकाल राजा कुठलाही मोठा राजा असू द्या तो राजा सुद्धा तुमचं ऐकेल. तुम्ही देवाचं ऐकाल तर तुमचं कोणी ऐकणार असं होणार नाही. सगळे ऐकणार तुमचं. आनंद करा. हालेलुया. बोला हालेलुया. हात उंच करून हालेलुया. तुम्हाला कुठली योजना महान वाटते आता. जर तुम्हाला देवाने घडवले तर त्याच्या योजनेप्रमाणे. देवाने तुम्हाला घडवले कशासाठी केले की त्यासाठी उपयोगी पडायचे. दुसरं म्हणे टेन्शन घ्यायचं आमेन म्हणा. देवाने तुम्हाला जे बनवलं तेच करायचं. याला डॉक्टर बनवले डॉक्टर केले करायचं. हालेलुया. प्रेज लॉर्ड. प्रत्येकाला देवाने दिलंय. पास्टर दिलाय ज्याला पास्टर बनवले पास्टर. पास्टरने जाऊन प्लंबरचं काम करायला तर चालणार नाही. एकदा काय झालं पास्टर एकदा देवाचं सांगणं ऐकता भलतेच मनाप्रमाणे निघून चालला दुसरीकडे. कुठला पास्टर बायबल मधला एक पास्टर योना. काय नाव त्याचं. देव त्याला बोलला योना प्रॉफिट माझ्या प्रिय प्रॉफिट माझ्या संदेशका निनिवे शहरामध्ये जाऊन काय कर त्यांना वॉर्निंग दे. त्यांना संदेश सांग पश्चाताप करा नाही तर मी तुमचा काय करणार आहे. निनिवे धुळीस मिळवला जाणार आहे. निनिवेला मी धुळीस मिळवणार आहे. हा संदेश ऐकला नको जायला. माझ्या मनाला मिळाला. माझ्या तारशीला जाऊन बसला. कुठल्या गाडीत बसला तारशीला जाऊन बसला. देवाची इच्छा कुठं होती ते जायचं निनिवेला. हा कुठं बसला होता तारशीच्या गाडीत जहाजमध्ये बसला. मस्त देवानी पण कडेला असताना काहीच नाही. बरोबर समुद्रात गाडी गेली. जहाज कुठे गेली कडेला. म्हणजे मोठी टाकून पोहोच जाईल ना. हालेलुया मला. हालेलुया. देव बी आदर घडवला असं होतो की शाळेकडून काहीच मार्ग सापडत नाही आणि मग तिथं पश्चाताप होतो माणसाला. जर एक जरी मार्ग सापडला तर माणूस काय करतो तिकडे पळतो. मग देवाने कुठे गेली जहाज मस्त त्याला झोप लागली. गार झोप लागली. पार समुद्रात जहाज गेली. अचानक लाटा तुम्ही झोप नाही. हालेलुया. सगळे आपापली देवाची धावा करतात. काहीच होणार. वादळ काही शांत. चिठ्ठ्या टाकल्या. काय टाकल्या बरोबर योनाची चिठ्ठी लिहिली. कोणाची चिठ्ठी लिहिली हे कुठलाच मध्ये काय म्हणाले कुठलाच. काय तुझं काय काम आहे. तुझं काय करतो. मी खोटं नाही बोलत. मी पास्टर आहे. देवाने मला निनिवेला सांगितलं होतं. मी कुठं चाललोय. असं काय केलंय बाबा आता तू म्हणाले तुझ्यामुळं आता आमच्यावर काय आले संकट आले तुझ्यामुळं. का त्यांनी देवाची योजना उद्देश चुकवला. म्हणजे याचा तुम्हाला सांगा जर देवाची योजना पास्टर जर चुकवत असेल त्या गाडीत बसलेले माणसं सुद्धा धोक्यात असतात. प्रश्न सांगतो. हालेलुया बोल. हालेलुया. समजा मला देवाने निवडले पास्टर नाही का देवसेवा आणि मी म्हणतोय बापू जर आपण दोघं बिझनेस करू. तुम्ही घ्यायचं काम करा. मी कार मध्ये लेबर आणायचं काम करतो. असं बिझनेस करू. देव म्हणणार तुझ्याबरोबर सगळ्या गाडीतल्या पुरं जातो. हालेलुया. तुला त्यासाठी निर्माण नाही केलं.
तुला सेवा करायसाठी निर्माण केलेला आहे. असं देव म्हणणार ना, हालेलुया. असं देव म्हणणार की तुला मी त्यासाठी बनवलंय, सेवा म्हणून. प्रॉफिट म्हणून, एखादा प्रॉफिट, एखादा पास्टर, एखाद्याला इव्हांजलिस्ट, एखाद्याला व्यवस्थापक, एखाद्याला चर्च सांभाळणारा, एखाद्याला प्रत्येक गिफ्ट, प्रत्येक वरदान हे स्वर्गातून आहे. मला की हालेलुया. मग जर मी त्या उद्देशाने चालत नाही, योना चालला मग खोवळा, मग काय म्हणाला, आता समुद्रात टाकून द्या. काय टाकून द्या? समुद्रात टाकून द्या. देवाने काय केलं त्यासाठी? मासा तयार केला. मला देव काही करतो, देव काही करतो, मला देव काही करतो. मासा असा तयार केला की त्यांनी पचन नाही करायचं, त्याला काय करायचं नाही. मग त्याला माशाला बनवलं, त्यांनी गिळला, त्या योनाला काय केला, टाकलं समुद्रात. त्याला वाटलं तर मरणार मी. मासा आला, माणसं म्हणले माशाने गिळलं त्याला, कसला बेकार होता ते. हालेलुया. मग किती दिवसाचा माशामध्ये तो? 3 दिवस. पहिला दिवस गेला, मरणच येत नव्हता. मग पश्चाताप, देवा मी तयार आहे तुझ्या योजनेसाठी, तयार आहे मी निनिवेला परत जायला. पहिलंच तयार काय होतं? हालेलुया. पहिलं तयार व्हायचं होतं ना. पश्चाताप. आता ह्या 40 दिवसात काय करतात माणसं? राखेत बसल्यासारखं दाढी वाढवतात. देवाची योजनेप्रमाणे चाला, ही सगळ्यात मोठा पश्चाताप आहे. मला की आमेन. देवाने सांगितलं ते करा, तो खरा उपास आणि प्रार्थना आहे. हालेलुया, हालेलुया. मग तुम्हाला मी तयार आहे. मग माशाला देव म्हटला, पचन नाही करू नको, त्याला तो वोक जाऊ. कुठं? निनिवेकडे वोक. निनिवेकडे जाऊन वोकलं त्याला. निनिवेला धुळीस मिळणार आहे, संदेश सांगितलं बरोबर. आणि असल्यात चुकणाऱ्या नाही का, परत चुकला होता, पण परत देवाच्या योजनेमध्ये येऊन बसला. परत देवाचा उद्देश त्यांनी हातात घेतला. परत देवाचं वचन बायबल त्यांनी हातामध्ये घेतलं. आणि त्याच योजनेप्रमाणे एक संदेश अख्खा देश पश्चाताप करू लागला. मला की आमेन. अख्खा देश एका प्रचारामध्ये काय करू लागला? अख्खा देश काय करू लागला? आम्ही 10 संदेश होतो, पश्चाताप करत काय कधी कधी असं होतं. 10 संदेश पश्चाताप करा. संदेश देवाकडून जर असेल ना, दगडाचं हृदय सुद्धा असं फोडायला देव तयार आहे. हालेलुया. बोलतात सजन. संदेश कुणाकडून पाहिजे? देवाचं वचन देवाकडून आलेलं जर दिलं ना, तर ते कठोर माणसाला सुद्धा बदलणार आहे. आमेन का? हालेलुया. ज्ञान वापरून काय होत नसतं. ओके. म्हणून देवाची योजना. कुठली योजना? लक्षात घ्या. आज आनंदित व्हा. माझ्या आनंदित व्हा. मला देवाने घडवलेला आहे, आपल्या सगळ्या देवाने घडवलेला आहे, बनवलेला आहे सत्कृत्य करण्यासाठी, चांगले आचरण करण्यासाठी. ही पूर्वीची योजना आहे, देवाची पूर्वीची योजना आहे. आणि आम्ही एकत्र आहोत. आमेन ना चर्च. हालेलुया. सांगा, सरकारची योजना का इथे यावं? माणसाची योजना का इथे यावं? तुम्ही इथं आपण सगळे एकत्र आलोय, येशू मध्ये आलोय का तुमच्या कोणाची योजना आहे? नाही, देवाची योजना आहे. तुम्ही किती लांब, अकलूज, श्रीपूर, पंढरपूर, कुठून कुठून तुम्ही इथं आलाय, काय ही सोपं आहे का? देवाकडनं योजना आहे. हालेलुया. कुठून बाहेर सगळेजण आपल्या जागेवर हालेलुया रबा शखा लबा लबा सिखंदा लबा 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 लबा. देव म्हणतो माझे संकल्प मी सिद्धीस नाही. देव म्हणतो माझे मनोरथ मी पूर्ण करेन. देव म्हणतो मी जे बोलतो ते मी घडवून आणीन. देव म्हणतो मी जे योजना करतो ते मी शेवटाच नेईन. हालेलुया. लाबा लाबा. चला चला, हात उंच करून डोळे बंद करून रिबा लाबा राबा लाबा शब लाबा 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 लाबा. एशियाचा ग्रंथ 45 अध्याय. आणि तुम्ही कान द्या फक्त, एक जण वाचेल. हालेलुया. लिब लाबा राबा सिखांदो लो रो रो रोबो लिबा बाबा बाबा बाबा. सगळेजण मान्य भाषेमध्ये प्रार्थना करा. मला देवा आजपासून माझ्या कल्पना नाहीत, तुझ्या कल्पना माझ्यासाठी मी मान्य करतो. मला माझ्या देवा, मला तू घडवलेला आहेस, मला तू निर्माण केलेला आहेस. मी तुझी हस्तकृती आहे. तुझ्या हाताने मला निर्माण केलं. माझे स्नायू तू बनवले, माझ्या हाताला तू बनवलंस, जोडलंस देवा. तुझ्याकडे सर्व माहिती आहे देवा. माझा प्रत्येक दिवस तुझ्या वहीमध्ये नमूद आहे देवा. आजपासून माझ्या योजना नाही, तुझ्या योजना
मला मान्य आहेत. माझे मार्ग नाहीत, तुझे मार्ग मला मान्य आहेत. हालेलुया. त्यामध्ये मला आनंद आहे, त्यामध्ये मला आनंद आहे. देवा मला क्षमा कर, मी माझ्या मार्गाने चाललो, मी माझ्या मार्गाने भटकलो. मला क्षमा कर देवा, मला क्षमा कर देवा. आज मला तुझा मार्ग प्रिय आहे, तुझा उद्देश मला प्रिय आहे, तुझी इच्छा मला आवड आहे. हालेलुया. यशायाचा 25 अध्याय आणि 1 वचनापासून पुढे वाचूया. परमेश्वर म्हणतो, कोरेश माझा अभिषिक्त आहे. देव म्हणत आहे, लक्षात घ्या, डोळे बंद करून स्वीकारा, तुम्ही माझे अभिषिक्त लोक आहात. देव म्हणत आहे, त्याच्यापुढे राष्ट्रे परागंत करण्यासाठी मी त्याचा उजवा हात धरला आहे. देव म्हणत आहे, माझ्या प्रियांनो, मी तुमचा उजवा हात धरलेला आहे, मी तुमच्या बरोबर आहे. मंडळी म्हणत आहे देव. हालेलुया. देव म्हणतो, राजास आपल्या कमरा सोडायस मी लावतो. हालेलुया. आमेन. मला चर्च, देव सगळं करायला समर्थ आहे. त्याच्या पुढे दरवाजे उघडतील. देव म्हणत आहे, मी तुमच्यासाठी दरवाजे उघडणार. त्यावेळेस तुम्ही म्हणता की माझ्या योजना तुम्हाला मान्य आहात. देव म्हणत आहे, मी तुझ्यासाठी दरवाजे उघडणार, वीज बंद राहणार नाही. असं मी परमेश्वर करतो म्हणत आहे. परमेश्वर म्हणतो, परमेश्वराला म्हणतो, मी तुझ्या पुढे चालेन. देव म्हणत आहे, चर्च, मी तुमच्या पुढे चालेन. ज्यावेळेस तुम्ही देवाच्या मार्गाने चालायला तयार होता, देव तुमच्या पुढे चालतो. हालेलुया. मग समुद्र जरी बुडाला तर तो समुद्र तुम्हाला परमेश्वर पुढे नेणारा देव आहे. किती जरी यर्दनेची नदी आली तर त्या वाहणाऱ्या नदीला थांबवणारा देव आहे. किती जरी येरूसारखी भिंत बुडाली तर त्या भिंतीला खाली पाडणारा माझा देव आहे. पण तुम्हाला पुढे घेऊन जाणारा देव आहे. देव म्हणतो की मी तुझ्या पुढे चालेन, उच्च सकल असलेले सपाट करीन, पितळी दरवाजे फोडून त्याचे तुकडे करीन, लोखंडाचे आरसर मोडून टाकीन, तुला अंधारातील निधी गुप्त स्थळी लपविलेले धरतील. म्हणजे तुला समजेल की तुला तुझ्या नावाने हाक मारणारा मी परमेश्वर यहोवा इस्रायलचा देव आहे. हालेलुया. धन्यवाद. रामा शाखाला लावा रामा सिकांदा लावा. चला धन्यवाद. रिवा शाखाला लावा. देवाचं सामर्थ्य रिलीज करत आहे तुमच्यावर. हो, गुप्त स्थळी असेल धन तुमच्यासाठी मोकळा करत आहे. निधी गुप्त स्थळी धन मोकळा करत आहे. सर्व दरवाजे उघडे होत आहेत तुमच्यासाठी. राबा का राबा. सर्व लोकांचे अडसर मोडून टाकत आहे परमेश्वरी शिक्षणामुळे. राबा बाबा राबा राबा बाबा. सामर्थ्य आहे तुमच्यावर, सामर्थ्य आहे तुमच्यावर. माझ्या सेवका, माझ्या निवडलेल्या इस्रायला, ओ चर्च, निवडलेल्या मंडळींनो, निवडलेल्या भाव बहिणींनो, माझ्या लेकरांनो, देव म्हणत आहे, माझ्या लेकरांनो, माझ्या लेकरांनो, हो इस्रायला, यांच्यामुळे तुझे नाव घेऊन तुला हाक मारली. तू मला ओळखीत नव्हतास तरी मी तुला उपनाव दिले. चर्च, तुम्ही देवाला ओळखत नव्हता पण देवाने तुम्हाला निवडलं आणि तुम्ही त्याला ओळखावा असा आत्मा तुम्हाला देवाने दिला. हालेलुया. परमेश्वर म्हणतो, मीच परमेश्वर देव आहे, अन्य कोणी नाही. मग वेगळा देव नाही. तू मला ओळखत नव्हतास तरी मी तुला सज्ज केले आहे. हालेलुया. येणेकरून सर्वांनी जाणावे की उगवतीपासून मावळतीपर्यंत मज वेगळा कोणी नाही. मीच परमेश्वर, अन्य कोणी नव्हे. प्रकाश करता, अंधाराचा उत्पन्न करता, शांतीचा जनक व अरिष्टाचा उत्पादक मीच आहे. हे सर्व करणारा मी परमेश्वर आहे. लक्षात घ्या माझ्या प्रियांनो, देव या ठिकाणी आलेला आहे आणि देव तुमचा उजवा हात धरून येत आहे. मी तुझ्या पुढे चालत आहे, मी तुझे मार्ग मोकळे करत आहे, मी तुझ्यासाठी दरवाजे उघडत आहे, मी आडसर सगळे मोडून टाकत आहे, मी गुप्त स्थळी असले धन तुला देऊन टाकत आहे. हालेलुया. टाळ्या वाजवून धन्यवाद स्तुती करा. शाखा लावा 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 लावा. शाखा लावा लावा लावा. रे 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 रे. लावा 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 लावा. रे 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 रे. प्रॉफेसी स्वीकार करा ईश्वरामुळे. स्वीकार करा. शाबा का 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 बा 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 बा. फाय फाय फाय.
कर परमेश्वर. आणि प्रभू आजपासून या मंडळीच्या प्रत्येक लेकराला प्रत्येक व्यक्तीला त्यांची इच्छा आहे तुझ्या इच्छेने चालव. त्यांच्या इच्छा आहे तुझ्या इच्छेमध्ये चालव. त्यांचे मार्ग नाही तर तुझ्या मार्गामध्ये चालव. आणि माझा विश्वास आहे इथून पुढे त्यांच्या जीवनात धन येत आहे. हो राबा सिखांदा लावा. मोठमोठे लोक त्यांच्या पुढे झुकत आहेत. हालेलुया. आणि देवा तुझं गौरव करत आहे. धन्यवाद तुझे आभार मानतो. येशूच्या नावात प्रत्येकाला ब्लेस कर. येशूच्या नावात प्रार्थना करतो. गॉड ब्लेस यू. हालेलुया.